8 दिवस झाले घरात आणून ठेवले, ह्याचं काय बोलणार आहात का नाही? मग आमच्या सरकारने वाटलं हे व्यायाम करायसाठी आणले म्हणून त्यांनी व्यायामच करायला चालू केला. अहो सरकार ते व्यायाम करायसाठी नाही, त्याचा जुगाड बनवायचा आहे. मला काय माहिती, मला वाटलं व्यायामच करायचंय. मग ट्रायपॉड सेट केला आणि सरकारने म्हणलं थांबा मी तुम्हाला काय बनवणार आहे ते दाखवतो. हे 2 पाण्याच्या पाईपा एकत्र जोडण्यासाठी असते या, पण मी ते पाण्याच्या पाईपा जोडण्यासाठी वापरणार नाही, दुसऱ्याच कामासाठी वापरणार आहे. मग चला मी तुम्हाला ह्याच्यापासून घरगुती उपयोगासाठी काय बनवणार आहे ते दाखवतो. मग पहिला बूट काढून ठेवतो म्हणजे जरा सगळं बसा येते. आता हे जरा वाकडी तिकडी पाईप होती का नाही ती जरा सगळी कापून घेतली आणि या दोन्ही फोगाण्यानी एकत्र जोडण्यासाठी या पाईपाचा उपयोग केला आणि हे असं डंबेल सारखं तयार झालंय बघा हे. आता हे सगळं जोडून तयार झालंय. आता याचा नेमका काय उपयोग होणार आहे ते तुम्हाला दाखवतो. किंवा आमच्या बिना आवाजाच्या फॉर्च्युनरला चार्जिंग करायचा बोर्ड आहे. या बोर्डाची वायर बघा सगळी मिळून 30-35 फुटाची आहे आणि ती वायर सगळी इसकटल्यावर गुंडळताना एवढा ताप होतो का नाही, पाक सगळं हातू बघायला येते. मग हे बोर्ड उचलला आणि ह्या डंबेलवर ठेवला आणि नट बोल्टाने पाक फिटच करून टाकला आणि या केलेल्या जुगाडाला सगळी वायर निवांत गुंडळायला चालू केली. तर अशा पद्धतीने हे बघा सगळे मिशन कंप्लीट झाले. मग तुमच्याकडे पण असं मोठ्या मोठ्या वायराचा बोर्ड असला का नाही तर ते